नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। 3-4 दिवसापूर्वी सावखेड गंगा या माझ्या वैजापूर तालुक्यातल्या गावामधून हा 4 वर्षाचा मुलगा सर्पदंशाने अत्यंत गंभीर स्थितीत माझ्याकडे दाखल झाला होता। रसल्स वायपर हा अत्यंत विषारी साप, ज्याच्यामुळे चावल्या 1-1.5 तासामध्ये ज्याच्यामुळे मृत्यू होतो असा साप सर्पदंश त्याला झाला होता। पण नातेवाईकांनी 25व्या मिनिटाला त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि 30व्या मिनिटाला त्याला उपचार सुरू झाले। जे उपचार सगळ्यात महत्त्वाचे असतात, अँटी स्नेक व्हेनम जे औषध असतं। तर हा मुलगा वाचण्याचं सगळ्यात मोठं कारण तर नातेवाईकांचंही कौतुक आहे की 30व्या मिनिटात ते हॉस्पिटलला आले। अनेक शेतकऱ्यांच्या लहान मुलांचा शेतामध्ये इतरत्र सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो। हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की पहिल्या 1 तासामध्ये त्या रुग्णाला अँटी स्नेक व्हेनम हे औषध मिळायला हवं आणि त्याला तुम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं। आणि मी तर असं म्हणेल की तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्ही ग्रामपंचायत किंवा सगळं गाव मिळून लोकवर्गणीतून एक 20 व्हायल्स तुम्ही ASVच्या तुमच्या कार्यालयामध्ये ठेवा आणि कोणालाही सर्पदंश झाला तर त्या 20 व्हायल्स घेऊनच तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता। काही रुग्णालयांमध्ये अवेलेबल नसतात आणि पहिल्या तासामध्ये जर हे ASV औषध मिळालं, आणि महत्त्वाचं अजून एक होतं की हे साप घेऊन आले होते, त्याच्यामुळे तो सापही आम्हाला ओळखता आला। तर हे औषध प्रत्येक सर्पदंशाच्या रुग्णाला मिळणं महत्त्वाचं आहे। शेतकरी हा आपला देशाचा आत्मा आहे आणि एकाही शेतकऱ्याचा याच्यामुळे बळी जाता कामा नये, म्हणून ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा। धन्यवाद।